ज्या महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला, त्याही खुणा तुम्हाला या घरात जाणवतील. हा जो इतिहास आहे, हा इतिहास मनोरंजक पद्धतीने मांडणं म्हणजे त्यावेळची मंदिरांमध्ये एक काय म्हणतो त्याला आपण, सामाजिक गोष्टी पण वेगवेगळ्या होत्या, त्याच्यातही डिटेलिंग करावं लागतं. म्हणजे बाहेर तुम्हाला दीपमाळा दिसतात, पण प्रत्येकाला आतमध्ये गर्भगृहापर्यंत जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे तुम्हाला मंदिराचे सुद्धा 3 टप्पे झालेले दिसतात. इतिहासामध्ये आपण एक ओळ वाचलेली असते, त्या ओळीला केव्हा, का, कसं, हे अनेक प्रश्न विचारावे लागतात. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि अतिशय कमाल सेट झाला आहे. अमोल सर आहेत आत्ता माझ्याबरोबर. मला वाटतं मी फार काही बोलत नाही सर, तुमच्याकडेच आहे हे सगळं. थँक्यू, कारण एवढं सुंदर सेट दिल्याबद्दल. आम्हाला खात्री आहे की आत्तापर्यंत प्रोमो आल्यानंतर असं वाटत होतं की हे कमाल काहीतरी बघायला मिळणार आहे, पण हा सेट आज बघितल्यानंतर आम्ही आता झालो की बास. मला सेट तुमच्याकडनं बघायचं आहे तुमच्या बरोबर. आपण आता कुठे आहोत, कुठून सुरुवात करूया? आपण हा किचन सेटअप, एक किचन सेटअप बघतो, कारण यामध्ये वेगवेगळे किचन सेटअप आहेत. त्यामधला एक किचन सेटअप हा आता आपण पाहतो. त्यानंतर हा पुढे आला तर ही त्यावेळेची बैठकीची खोली आहे. हे आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचा जे आपण घर क्रिएट करतो आहोत, ते गोविंदराव फुले त्यांचे वडील, त्यांच्या घराच्या या बैठकीच्या खोलीमध्ये आपण आहोत. त्यांच्या खोलीचे काय बारकावे होते असे की बाकीचे वाडे आहेतच, पण ती खोली त्यांची वाटावी, त्यांची वेगळी वाटावी, यासाठी काय वेगळे बारकावे होते त्यामध्ये? आता तुम्ही जेव्हा त्यांच्या शयनगृहात येतात तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट दिसते ती म्हणजे रायटिंग टेबल. हा एक फार महत्त्वाची गोष्ट होती, कारण ज्या महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, हे जे म्हटलं त्यावेळी ती गोष्ट महत्त्वाची. आणि त्याचबरोबर ज्या महात्मा ज्योतिराव फुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला, त्याही खुणा तुम्हाला या घरात जाणवतील. मग हा त्यांच्या घराचा पुन्हा किचन सेटअप आहे. त्या सगळ्या त्यावेळेच्या डिटेलिंग म्हणजे अगदी शिंकाळ्यापासून ते कोनाड्यातल्या दिव्यांपासून, वारा घालण्यासाठी असलेले चटईच्या पंख्यांपासून, पितळी डबे किंवा पितळी भांडी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. तिकडे कोपऱ्यात तुम्हाला कणगी ठेवलेली बघायला मिळते, किंवा अगदी सूप जरी तुम्ही बघितलं तर ते सूप हे नुसतं याचं नसतं, तर ते सूप सारवलेलं असतं. तर ते हे सगळे डिटेलिंग्स यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळतं. म्हणजे तुमच्या म्हणजे आत्ता आपल्याला हे म्हणजे आमच्या गावी असं आहे, आमच्या गावी असं, तुम्हाला आठवतं की नाही हे सगळं बघितल्यानंतर की माझ्या गावात असं होतं, घरी असं होतं? कसं शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळे यातल्या अनेक गोष्टी या लहानपणी म्हणजे खूप आता अस्पष्ट आठवतात, पण लहानपणी या सगळ्या गोष्टी या पाहिलेल्या आहे. म्हणजे नंतर कणगीच्या मागे लपणं, कणगी रिकामी असताना त्यात लपण्याचा प्रयत्न करणं, त्यानंतर बोलणी खाणं, किंवा सारवलेल्या अंगणामध्ये खेळल्यानंतर त्यानंतर बोलणी खाणं, या सगळ्या गोष्टी ते आता रिक्रिएट करताना सगळं आठवतं. पण मग हा सेट जेव्हा तयार होत होता किंवा तुमचं पूर्ण लक्ष ह्याच्यावर असणार आहे हे माहितीच आहे मला, पण ह्याची सुरुवात कशी झाली, या सेटची कुठून सुरुवात झाली? कारण हा एवढा भव्य सेट उभारणं सोपं नाही आहे. मुळात जेव्हा स्टार प्रवाहने ही जबाबदारी जगदंब क्रिएशन्सला दिली, तेव्हाच स्टार प्रवाहाने त्या बरोबरीनं भरभक्कम पाठिंबा दिला की जे स्वप्न आपल्याला बघायचं ते मोठं स्वप्न आपण पाहतोय आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं. आणि मग याच्या कन्सेप्टपासून जी सुरुवात झाली, त्यामुळे या जागी आम्ही बरेच शूटिंग्स केलेले आहेत, पण तो पूर्ण सेट आधीचा पूर्ण डिसमेंटल करून अख्खं नवीन उभारणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज होतं. आणि सुरुवात खरं तर बाहेरच्या बाजारपेठेच्या याच्यापासून झाली, कारण ती जी बाजारपेठेची जी संपूर्ण जी लेन आहे, ही लेन क्रिएट करणं फार मोठं आव्हान होतं. आणि आज जर तुम्ही कोपऱ्यावर उभं राहून बघितलं तर हे पुणे तुम्हाला कुठेच आज बघायला मिळत नाही, जे तुम्हाला इथे बघायला मिळतं. आणि सुरुवात तिथून करत करत मग एक एक गोष्ट आतमध्ये आम्ही करत आहोत. आपण आता वाड्याच्या या बाजूला जाऊया. हा आधीचा वाडा बघितला तो ज्योतिराव फुलेंचा होता, हे याबद्दल सांगा, या भागाबद्दल सांगा. हे खरं तर नेवसे पाटलांच्या वाड्याचं एक्सटिरियर आहे. आतमधल्या रूम्स वेगवेगळ्या आहेत आणि इकडे पुढे जाऊन विधवा आपलं बालहत्या प्रतिबंधक गृह असेल, शाळा असेल,
त्याच्या आतमधला सेटअप पूर्ण रेडी नसेल आता, अच्छा. तो हा. टेंटेटिव्ह हे रेडी असेल, हा हा. कारण जी भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू झाली त्यामुळे तो एक फार महत्वाची ती गोष्ट आहे. शाळा म्हटलं की अमोल सरांची शाळा, काय आठवतं शाळेबद्दल, किती मागे जाता शाळा या शब्द आठवल्यानंतर? नाही, खरं तर हे करताना दुसरी गोष्ट जाणवते की हा. लहानपणी शाळा म्हणजे वेगवेगळ्या आठवणी होतात किंवा प्रत्येकाच्या खूप गोड आठवणी असतात. पण जेव्हा ही मालिका करत होतो तेव्हा शाळा म्हणजे ही किती मोठी क्रांती होती हे ही मालिकेची कथा लिहिताना किंवा काम करत असताना, शूटिंग हा. करत असताना त्या हा, गोष्टी हा. जाणवतात. आणि बाई, सावित्रीबाई असं म्हटलं की आता त्या पहिल्या बाई आहेत खरं तर सगळ्यांच्याच, पण प्रत्येकाच्या आयुष्यातल्या आपल्या बाई असतात, त्या सगळ्यांसाठी सावित्री असतात. तुमच्या आयुष्यातल्या त्या सावित्रीबाई कोण आहेत शाळेतल्या? शाळेतला मला प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर खरं तर खूप चांगल्या चांगल्या शिक्षिका मिळत गेल्या. मला अजूनही लहानपणी आठवतं ज्यांनी आमची नारायणगावसारख्या ठिकाणी खूप सुंदर शाळा सुरू केली होती आमच्या ग्रामोन्नती मंडळाची. त्या आमच्या नंदाताई डांगे, त्यानंतर आमच्या वर्ग शिक्षिका होत्या, मला वाटतं जोगबाई होत्या. त्यानंतर राव बहादूर लक्ष्मणराव आपटे प्रशालेत आल्यानंतर खरं तर ज्यांनी बोटाला धरून मला अगदी वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील या सगळ्यांमध्ये उभं केलं त्या सुचरिता पोरे मिस होत्या. सो अशा अनेक त्या सगळ्या अजूनही तेवढ्याच माझ्यासाठी पूजनीय. अमोल सर, हा मागचा जो भाग आहे, आतापर्यंत आपण वाड्याचा भाग बघत होतो, पण हा मागचा जो भाग आहे हा तुम्हाला दिसतो, हा ब्रिटिश ऑफिसेस आहे. जर तुम्हाला ते बघत असेल तर तुम्हाला ते त्यावेळेचं जे ब्रिटिश आर्किटेक्चर होतं ते बघायला मिळतं. म्हणजे ब्रिटिश ऑफिसर्सच्या कचेऱ्या, याच्यामध्ये 2 खरं तर रूल्स बदललेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात 1857च्या उठावापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं होतं आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लंडच्या राणीची राजवट सुरू झाली, त्यामुळे तो ब्रिटिश कॉलनीचा जो भाग आहे तो तुम्हाला तिथे बघायला. आणि हे मंदिर, आणि हे मुरलीधराचं मंदिर आहे. हा, म्हणजे त्यावेळची मंदिरांमध्ये एक काय म्हणतो त्याला आपण, सामाजिक गोष्टी पण वेगवेगळ्या होत्या, त्याच्यातही डिटेलिंग करावं लागतं. म्हणजे बाहेर तुम्हाला दीपमाळा दिसतात, पण प्रत्येकाला आतमध्ये गर्भगृहापर्यंत जाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे तुम्हाला मंदिराचे सुद्धा 3 टप्पे झालेले दिसतात. अशा पद्धतीने ते केले. मला वाटतं की आत्ताच्या या पिढीला ही मालिका खूप आदर्श उदाहरण असणार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, हे सगळं कळण्यासाठी. कारण आत्तापर्यंत आपण वाचत होतो पुस्तकातनं, अभ्यासालाही होतं, पण तो अभ्यास वाचणं आणि बघणं यात जो फरक आहे, किंवा आत्ता जे छान व्हिज्युअली आम्हाला कळणार, ते वाटतं ही मालिका आहे आमच्यासाठी. तुमच्यासाठी हा अभ्यास सगळं करताना आधीचे ज्योतिबा फुले आणि तुम्हाला नंतर या अभ्यासानंतर जास्त कळलेले ज्योतिबा फुले कसे आहेत? नाही, खूप त्यामध्ये वेगळ्या, आणि प्रेक्षकांना मालिका बघताना सुद्धा ही गोष्ट प्रकर्षानं जाणवणार आहे. कारण हा जो इतिहास आहे, हा इतिहास मनोरंजक पद्धतीने मांडणं. इतिहासामध्ये आपण एक ओळ वाचलेली असते, त्या ओळीला केव्हा, का, कसं, हे अनेक प्रश्न विचारावे लागतात आणि त्या प्रश्नातून जे उलगडत जातं, मला वाटतं ते मनोरंजक पद्धतीने त्याची मांडणी असते. सो ही मालिका करत असताना नक्कीच स्वतःला खूप गोष्टी शिकायला मिळतात, अनेक गोष्टी नव्यानं समजतात, आणि त्यामुळे हा एक खूप रंजक प्रवास आहे असं मला वाटतं. त्यातली एक गोष्ट असं सांगू शकतं प्रकर्षाने की ही ज्योतिबांबद्दलची गोष्ट मला ही नव्याने कळली, या मालिकेच्या निमित्तानं असेल, अभ्यासानिमित्ताने असेल. माझं म्हणणं की तुम्ही पहिला एपिसोड बघितला तर ती जी गोष्ट आहे ती गोष्ट मला नव्यानं कळली, आणि तिथेच कळलं की किती अफाट विचार करण्याची त्यांची ताकद होती. तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्येच हे समजेल की किती काळाच्या पुढे जाऊन हा विचार होतो. त्याच बाजारपेठेबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत होतो की ह्याच्यापासून सुरुवात झाली सेटला. ही बाजारपेठेत काय असावं, कसं असावं, हे कसं ठरलं की त्या काळाच्या बाजारपेठांमध्ये रेफरन्सेस, त्या काळची वर्णनं, त्या काळचा जो काही उपलब्ध रेफरन्स आहेत त्यानुसार हे आपण सगळं बनवत गेलो, आणि आज हे तुम्हाला इतकं छान चित्र समोर दिसतं. येस, थँक्यू अमोल सर, थँक्यू सो मच. तुम्हाला जाता आता प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर? प्रेक्षकांना एवढं सांगेन की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर
5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होते. ही मालिका प्रत्येक आईची आहे, प्रत्येक पत्नीची आहे, प्रत्येक लेकीची आहे, प्रत्येक बहिणीची आहे आणि उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या, कर्तृत्वाच्या अवकाशात भरारी घेणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीची आहे आणि हे स्वप्न पाहणाऱ्या सुद्धा प्रत्येकीचे. त्यामुळे आवर्जून ही मालिका पहा आणि तुमचं जे प्रेम आहे ते असंच भरभरून सुरू राहतं.